प्रश्न क्रमांक 1. विष्णू वामन शिरवाडकर हे नाव कोणाचे आहे? उत्तर आहे विष्णू वामन शिरवाडकर हे नाव कवी कुसुमाग्रज यांचे आहे. प्रश्न क्रमांक 2. बालकवी हे टोपण नाव कोणाचे आहे? उत्तर आहे बालकवी हे टोपण नाव त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचे आहे. प्रश्न क्रमांक 3. केशवसूत हे टोपण नाव कोणाचे आहे? उत्तर आहे केशवसूत हे टोपण नाव कृष्णाजी केशव दामले यांचे आहे. प्रश्न क्रमांक 5. टारफुला या कादंबरीचे लेखक कोण आहेत? उत्तर आहे टारफुला या कादंबरीचे लेखक शंकर पाटील हे आहे. प्रश्न क्रमांक 4. भारतीय संस्कृती कोशाचे संपादक कोण आहेत? उत्तर आहे भारतीय संस्कृती कोशाचे संपादक पंडित लक्ष्मण शास्त्री जोशी हे आहे. प्रश्न क्रमांक 6. जीर्णोद्धार म्हणजे काय? उत्तर आहे जीर्णोद्धार म्हणजे जुन्याची दुरुस्ती होय. प्रश्न क्रमांक 7. कोलंबसाचे गर्वगीत ही काव्यरचना कोणाची आहे? उत्तर आहे कोलंबसाचे गर्वगीत ही काव्यरचना कुसुमाग्रज यांची आहे. प्रश्न क्रमांक 8. पाण्यावरची रेघ या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय आहे? उत्तर आहे पाण्यावरची रेघ या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ खोटे ठरणारे भविष्य हे आहे. प्रश्न क्रमांक 9. जे संस्कृत शब्द मराठीत येताना त्यांच्या मूळ रूपात बदल होतो त्यांना काय म्हणतात? उत्तर आहे जे संस्कृत शब्द मराठीत येताना त्यांच्या मूळ रूपात बदल होतो त्यांना तद्भव शब्द असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 10. मराठी भाषेत एकूण किती वर्ण आहेत? उत्तर आहे मराठी भाषेत एकूण 48 वर्ण आहेत. प्रश्न क्रमांक 11. महाराष्ट्र शासनातर्फे संत साहित्य विषयक लिखाणासाठी प्रदान करण्यात येणारा पुरस्कार कोणता? उत्तर आहे महाराष्ट्र शासनातर्फे संत साहित्य विषयक लिखाणासाठी प्रदान करण्यात येणारा पुरस्कार ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार होय. प्रश्न क्रमांक 11. अनुनासिक कोणत्या वर्णाला म्हणतात? उत्तर आहे वर्णाचा उच्चार नासिकेतून होतो याला अनुनासिक वर्ण असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 13. मराठीतील प्रसिद्ध कवी राम गणेश गडकरी यांच्या लहान भावाचे नाव काय होते? उत्तर आहे मराठीतील प्रसिद्ध कवी राम गणेश गडकरी यांच्या लहान भावाचे नाव गोविंद होते. प्रश्न क्रमांक 14. 25 वर्ष पूर्ण झाल्यावर साजरा करावयाच्या उत्सवासाठी कोणता शब्द वापरतात? उत्तर आहे 25 वर्ष पूर्ण झाल्यावर साजरा करावयाच्या उत्सवासाठी रौप्य महोत्सव हा शब्द वापरतात. प्रश्न क्रमांक 15. मराठी भाषा कोणत्या 2 लिपीत लिहिली जाते? उत्तर आहे मराठी भाषा देवनागरी व मोडी या 2 लिपीत लिहिली जाते. प्रश्न क्रमांक 16. रक्तपुष्प ही प्रसिद्ध एकांकिका कोणी लिहिली आहे? उत्तर आहे रक्तपुष्प ही प्रसिद्ध एकांकिका महेश एलकुंचवार यांनी लिहिली आहे. प्रश्न क्रमांक 17. आहे मनोहर तरी
हे कोणत्या प्रकारचे पुस्तक आहे? उत्तर आहे मनोहर तरी हे आत्मकथन या प्रकारचे पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक 18. रंगनाथ पठारे यांच्या कादंबरीचे नाव काय आहे? उत्तर आहे रंगनाथ पठारे यांच्या कादंबरीचे नाव ताम्रपट आहे. प्रश्न क्रमांक 19. वडील मंडळीस पत्र लिहिताना कोणता अचूक मायना लिहावा? उत्तर आहे वडील मंडळीस पत्र लिहिताना तीर्थ स्वरूप हा अचूक मायना लिहावा. प्रश्न क्रमांक 20. जेव्हा मी जात चोरली होती या कथासंग्रहाचे लेखक कोण? उत्तर आहे जेव्हा मी जात चोरली होती या कथासंग्रहाचे लेखक बाबूराव बागुल हे आहेत.